हे पहा, याच्यामध्ये काही केलेलं नाहीये. आपल्याला पहिल्या स्लाइडमध्ये कशी स्लाइड हवी आहे त्या पद्धतीने फक्त काय केलंय, त्याची रचना केली आणि त्याच्यामध्ये चेंज होण्यासाठी काय चेंज झाला पाहिजे ते दुसऱ्या स्लाइडमध्ये केलंय. ओके. आणि ज्या वेळेस आपण हे परत तिसऱ्या स्लाइडमध्ये काय चेंज पाहिजे, चौथ्यात काय पाहिजे, पाचव्यात काय पाहिजे, असे त्याप्रमाणे त्या स्लाइडमध्ये फक्त चेंज केलेत. हा जो प्रकार आहे हा ॲनिमेशन करायचा असेल तुम्हाला कोणत्या गोष्टीचं, समजा तुम्हाला हा बॉल तिकडनं टाकलाय, तो मोठा झाला, छोटा झाला, छोट्या छोट्या गेम्स वगैरे असं जर काय करायचं असेल तर असा प्रकार तुम्ही वापरू शकता. किंवा मला कलर चेंज करायचे असतील तर पहिल्या स्लाइडमध्ये असा आहे तर दुसऱ्या स्लाइडमध्ये तो चेंज केलाय, तिसऱ्या स्लाइडमध्ये गेलाय. आणि याला कुठलाही वेगळा इफेक्ट वापरला नाही. जो आपण इफेक्ट वापरलेला आहे मॉर्फ, तोच वापरलेला आहे. मॉर्फ इफेक्टमुळे काय होते आता तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या स्लाइडमधून तो दुसऱ्या स्लाइडमध्ये एंटर होताना स्मूथली एंटर होतो. म्हणून ते आपल्याला अशा पद्धतीनं भासतं की त्याचं कंटिन्युएशन चालू आहे आणि त्याचाच फक्त आपल्याला या प्रेझेंटेशनमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. हे बघा, तर याच्यावरती क्लिक केलं की पहिली स्लाइड आणि दुसरी स्लाइड. आता हे केल्यानंतर आपण जेव्हा असं करतो त्यावेळेस काय होतंय, ते असं जर्क मारल्यासारखं आपल्याला दिसते. पण जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन डिस्प्ले करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होतं, पहिल्या स्लाइडचा जो हे आहे तो स्मूथली चेंज होतो, दुसऱ्या स्लाइडमध्ये कन्वर्ट होतो आणि तो मॉर्फ नावाच्या इफेक्टने होतो. या मॉर्फ इफेक्टचा आपण ऑलरेडी प्रेझेंटेशन गेल्या वेळेस पाहिलंच होतं. अतिशय चांगला उपयोग आहे. हे बघा, आहे तेच मोठं छोटं जसं तुम्ही कराल त्याप्रमाणे ते होतं. कलर चेंज केला तर कलर चेंज झाला. हे फिरवलं वगैरे नाहीये आपण, फक्त ते जे पहिल्या स्लाइडमध्ये आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये वेगळं ठेवलंय. तेच स्वतः मॉर्फ इफेक्टच कंटिन्युएशनसाठी त्या स्मूथली इफेक्ट देऊन त्या पद्धतीने कन्वर्ट आपल्याला करून देऊ शकतो. हे बघा, ते मोठं केलं, छोटं होताना त्याचा कलर चेंज झाला. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑटोमॅटिकली या पद्धतीने होतात. असाही प्रकार तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये वापरून एखादं ॲनिमेशन चांगलं एखाद्या विषयाचं करू शकता. ॲनिमेशन कळतंय काय प्रकार आहे? ॲनिमेशन म्हणजे काय? हे आता दाखवलेलं ॲनिमेशनच म्हणतात. एखाद्याने बॉल मारला पायाचा तर त्याची मुवमेंट दाखवायची, म्हणजे एक स्टील पिक्चर आहे त्याला तुम्हाला ॲनिमेट करून काहीतरी मुवमेंट दाखवायची, तर त्याला ॲनिमेशन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रेझेंटेशन पाहिजे आपल्याला हे आत्ताच. हे पहिलं मी तुम्हाला डिस्प्ले करतो आणि मग हे कसं बनवलंय किंवा कसं बनवू शकतो ते आपण पाहूया. तीन सेकंदाचा टाइम मी त्याला सेट करतो. हे पहा, हे प्रेझेंटेशन अशा पद्धतीनं आहे. एकूण 3 स्लाइड आपण केलेल्या आहेत. आता याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ग्राफिक्स आणि ॲनिमेशन. ठीक आहे. हे सर्व काही तयार केलेलं आहे. यातलं कुठलंही रेडीमेड उचलले घेतले असं नाही, हे लक्षात घ्या. आता याच्यासाठी कसं केलंय, आता हे तर बाकी टेक्स्ट लिहिलेलं आहे. आता हे टेक्स्ट लिहिताना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? कलर कॉम्बिनेशन. ठीक आहे. इकडे गेला इकडच आहे. हा नाही उचलला म्हणून त्याने तिकडे गेला. राहू दे. नाही तो ठीक आहे. याच्यामध्ये पहा, हे जे कलर वापरलेत ना, हे कलर त्या पद्धतीने तुम्हाला नीट व्यवस्थित कॉम्बिनेशन मध्ये जमले पाहिजेत. हा सगळ्यात महत्वाचा. बरं, हे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट सांगा मला, हे प्रेझेंटेशन छान दिसतंय का नाही दिसतंय? तर मग त्याच्यावर चर्चा करण्यात मजा आहे ना. आणि हे प्रेझेंटेशन मी आज सकाळी बनवलेलं आहे. आता हे कसं करायचं आणि असे प्रेझेंटेशन अपेक्षित आहेत. आतापर्यंत तुम्ही प्रेझेंटेशन बघितले आपण सगळ्यांनी बनवलेले. आता आपल्याला अशा स्मूथ प्रेझेंटेशन कडे वळायचे, असे जमले पाहिजेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे. आता हे काय अवघड नाहीये, हे सोपं आहे. फक्त कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो. हे पहा, एक नवीन फाईल घेतली. न्यू प्रेझेंटेशन साठी शॉर्टकट काय? कंट्रोल दाबून एन दाबलं की डायरेक्ट नवीन चालू होतं. ठीक आहे. आता इथे आपण आलो. हे पहा, हे याच्यामध्ये डिझायनर हा एक चांगला टॅब आहे बरं का.
एकदम चांगल्या चांगल्या डिझाईन्स इथं ऑटोमॅटिकली हे होतात. गेल्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवल्या होत्या. ठीक आहे. आता इथे आलो पहिलं, मला आता लेआउट ब्लँक करायचं, तर काय करणार, लेआउटमध्ये जाऊन इथं ब्लँक. हे झालं माझं ब्लँक प्रेझेंटेशन. आतला एक एक पार्ट पाहू आपण यातला. हे बघा, हे सिम्पल आहे. इथं हा स्क्वेअर टाकलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण ते काम केलेलं आहे. तर कसं करणार, सिम्पल आहे. इथं इन्सर्टमध्ये जा, तिथून कुठं जाणार आपण, शेपमध्ये. इथं गेलो, अशा पद्धतीनं आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं इथे स्क्वेअर टाकला. ठीक आहे. आता या स्क्वेअरला ॲज अ डिफॉल्ट ब्ल्यू कलर येत असतो. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. कुठलाही शेप घ्या तुम्ही, याला शेप फॉर्मॅटमध्ये जाऊ शकता. शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिलमध्ये जा. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो कलर तुम्ही इथनं चूज करून घेऊ शकता. त्यानंतर ही जी लाईन दिसते, ही जर तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवू शकता, नको असेल तर सिलेक्ट करा. खालीच शेप आउटलाईन नावाची कमांड आहे. इथे जाऊन तुम्ही नो आउटलाईन म्हटलं की फक्त कलर बॉक्स दिसेल, बाकी काहीही दिसणार नाही. ठीक आहे. हा शेप आपला तयार झाला. त्याच्यानंतर आता आपल्याला असा शेप तयार करायचा आहे. पहिलं आपण शेपचं काम करून घेऊ, नंतर बाकीच्या गोष्टी काय आहेत त्या पाहू. आता हा जो शेप आहे, हा शेप कुठं आहे, तुम्ही ज्या वेळेस इथं गेलात इन्सर्टमध्ये गेलात की इथून तुम्हाला कुठं जायचंय, शेपमध्ये. हे बा, हा शेप इथं आहे. इथं नका म्हणू, तिथं कुठला शेप येतो, जे रिसेंटली वापरलेले ते. मी सकाळी वापरलेत म्हणून तिथं दिसतोय. नाही तर तुम्ही म्हणाला रे तुमच्या वेळेस इथं दिसत होता ना, आता कुठं गायब झाला. हा रिसेंटली यूज आहे. तुम्ही जसे वापराल तसं ते तिकडे वरती ऍड होतात. परत वापरले की ते चेंज होऊन निघून जातात. तर खरा शेप तो इथं आहे, बरोबर. मग याच्यावरती क्लिक केलं आणि मी शेप तो ड्रॉ केला. ठीक आहे. पण आता तुम्ही पाहाल, हा जो शेप आहे तो असा आहे आणि आपल्याला जो शेप पाहिजे तो असा आहे. थोडा बदल दिसतोय ना तुम्हाला. ठीक आहे. काय बदल दिसतोय, साईज. ठीक आहे. मग ती कशी करणार, तर इथे येलो कलर मध्ये पॉइंट दिसत आहेत पहा. ठीक आहे. त्यानं तुम्ही त्या शेपला चेंज करू शकता. आता आपला माऊस पॉइंटर असा आहे, जेव्हा तुम्ही त्या येलो पॉइंटला टच कराल त्यावेळेस त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला तो एरो छोटा माऊस पॉइंटर कन्वर्ट झालेला दिसेल. जस्ट तुम्ही फक्त क्लिक करा आणि तुम्ही त्याची साईज जेवढी पाहिजे तेवढी करू शकता. हे पहा, मला हा इकडचा पण कमी करायचा आहे साईज, तर याची अशा पद्धतीने कमी करू शकता. ओके. तुम्हाला इकडे वाढवायचं असेल असं वाढवू शकता, जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे. पण हा आपल्याला इथे कोपऱ्यात असा बसवायचा आहे. मग काय करणार, इथे घेऊन या. याचं तोंड तर इकडे आहे, त्याला तिकडे करायचंय. काय करणार आपण, रोटेट नावाची कमांड वापरायची. कोणती कमांड आहे, रोटेट. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. हे बघा, कुठे पाहिजे मला तिथे मी ठेवून दिलं. आता हे ठेवताना बरोबर कॉर्नरला नीट व्यवस्थित टच होईल याची काळजी घ्यायची. थोडं जरी तुम्ही असं केलं तर हे असं जरी गॅप दिसेल किंवा असा जरी गॅप दिसेल, काही होईल. बरोबर टच करून ठेवायचं. तिथं त्या डॉटेड लाईन येतात, ग्रीड लाईन्स, मी पाठीमागे तुम्हाला दाखवले होते. शेप फिलमध्ये जा, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही त्याला देऊ शकता. ओके. म्हणजे आपला हा शेप तयार झाला. असंच आहे ना. ओके. त्यानंतर मला खाली आता असा शेप पाहिजे. काय करणार, आता असा शेप पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. काय करणार, तुम्ही यालाच क्लिक करा, कंट्रोल की प्रेस करून जस्ट फक्त ड्रॅग करा किंवा कॉपी करून पेस्ट करा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते. आता याच्यामध्ये काय केलंय, हा फक्त इथे असा ठेवलाय आणि ठेवताना याला शेप फिल मध्ये जाऊन जो शेप फिल कलर आहे तो नो फिल केलाय. ओके. आता नो फिल केल्यानंतर काय झालं, हा ब्लँक आला. पण याची जी रचना आहे ती काय केली, तो रेड कलरवाला वरती घेतलाय आणि हा नो फिलवाला बॅक साईडला पाठवलाय. तर तेवढीच फक्त आपल्याला या ठिकाणी कमांड वापरायची. जेव्हा तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा असतो तेव्हा तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर सेफ फॉर्मॅटमध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला ब्रिंग फॉरवर्ड, सेंड टू बॅक यासारख्या कमांड दिसतात, पुढे घेणे मागे घेणे यासाठी. आता तो मागे घ्यायचा असेल तर सेंड बॅकवर्डच्या कमांड वापरा. तुम्हाला पुढे घ्यायचा असेल तर ब्रिंग फॉरवर्ड मधल्या कमांड वापरा. आता आपल्याला तो काय करायचा आहे, पुढे घ्यायचा आहे. पुढे घ्यायचा आहे म्हणून तुम्ही काय करणार, यामध्ये जा, ब्रिंग टू फ्रंट म्हणा, सेफ तुमचा तयार. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं तो खाली वर जास्त होतोय तर तुम्ही त्या पद्धतीने त्याची प्लेस करू शकता. असं काही नाही की तिथे ठेवला पाहिजे. तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने तुम्ही त्याची मुवमेंट करून करू शकता. तुम्हाला वाटलं याच्यामध्ये अजून मला वेगळा कलर टाकल्यानंतर चांगला दिसतोय तर तुम्ही तेही करू शकता. असं काही बंधन नाही की जसं मी सांगतो तसंच तुम्ही केलं पाहिजे. इथे तुम्हाला वाटलं की अरे हा कलर त्याच्यामध्ये चांगला दिसतोय तर तुम्ही हाही वापरू शकता. मला वाटलं ब्लँकचा टाकल्यावर चांगला दिसेल, मी तो वापरला. तुम्हाला वाटलं असं चांगलं दिसते, तुम्ही तुमच्या लेवलवरती करू शकता.
ओके, लक्षात आलं. हा शेप कसा बनवायचा त्या पद्धतीने बनवला, त्यानंतर हा शेप तयार झाला. आता या ठिकाणी आपल्याला काही असे एरो दिसत आहेत, बरोबर दिसत आहेत ना? ठीक आहे, इथेही दिसत आहेत, इथेही दिसत आहेत. ते कसे करायचे? आता त्या ठिकाणी हा जो एरो सारखा शेप आहे, हा शेप पहिला नीट पाहून घ्या, दिसतोय ना? आता इथे इन्सर्ट मध्ये गेल्यावर शेप मध्ये मला तो शेप कुठे तेवढं फक्त सांगा, जो आपल्याला पाहिजे. कुठे? हा, नक्की? ठीक आहे, मी हा जो शेप आहे ना इकडे घेण्याऐवजी इथंच घेतो, म्हणजे जरा तुम्हालाही जज करता येईल की बाबा हा तोच आहे का. हाच बोललात ना तुम्ही? ओके, हा जो शेप आहे ना, हा जो शेप मोठा करू का जरा? हा, त्यातलं मी एक कॉपी करून तिकडे घेतो, ते ग्रुप केलेले आहे मी, त्यात वेळ जाईल. हा शेप एकदा तुम्हाला दिसला ना, जरा एकदा झूम करतो वाटलं. हे बा असा आहे. इथे बनवायचा आहे. इन्सर्ट मध्ये शेप मध्ये गेलो तर फक्त मला याच्यात तो कुठे तेवढं फक्त तुम्ही सांगावं अशी माझी इच्छा आहे. जो सांगेल त्याची फी माफ. 5,000 का सवाल है, चलो बताओ. एकच पोरग हुशार दिसते. हा जो शेप कुठे हे सांगा म्हणलंय मी, काय केलंय ते नाही विचारलं. मी तुझ्यापेक्षा हुशार आहे, टेन्शन नको घेऊ तू. इथं हा जो शेप आहे ना, हा एरोचा शेप आहे, आणि जो शेप आपण तयार केलाय तो ह्या शेपच्या मदतीने केलेला आहे. त्याच्याशी जरा मिळता जुळता असणारा शेप आहे ना हा. ओके, आता केलंय काय ते सांगतो. हा जो शेप आहे याला आपण जसं हवं त्याप्रमाणे मगाशी जसं केलं, हे आडवा मोठा करायचा आहे, छोटा करायचा आहे, कसा पाहिजे त्याप्रमाणे आपण चेंज केला. ओके, आणि याला असा 90 डिग्री मध्ये रोटेट केला, असं आहे त्याला आपण. ठीक आहे, आता असा केला पण गडबड काय होते, हे इक्वल नाही होते. ते दिसताना आपल्याला दिसतं पण ते इक्वल नाही होते. मग आपल्याला ते इक्वल पाहिजे, त्याला आपण बाकी दुसरे काही ऑप्शन्स नाहीयेत. याला आपण दोन प्रकारे आपल्याला जसं पाहिजे तसं चेंज करून घेऊ शकतो. सेफ फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर एक एडिट पॉइंट्स नावाची कमांड आहे, की ऑलरेडी मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये दाखवली होती. त्या एडिट पॉइंटच्या मदतीने पण तुम्ही करून ते घेऊ शकता. एडिट पॉइंट क्लिक केल्यावर इथं पॉइंट येतात, त्याला वरती घ्या, हे करा, असे इक्वल पद्धतीनं. पण त्यापेक्षा सोपी अजून एक दुसरी पद्धत आहे. इथे आपण तो शेप जसा पाहिजे त्याप्रमाणे घेतला, त्याच्यानंतर परत शेपमध्ये जाऊन इथे आपण असा एक दुसरा चौकोन शेप घेतला, हा असा. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला, हे जे दोन आहेत यांचा जी शेप आहे साईजचा ती फक्त सेम कसं होईल याचा फक्त विचार करायचा. आता याच्यावरती मी हा शेप ठेवला चौकोन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही शेप सिलेक्ट करायचे, तो पण आणि हा पण. त्यानंतर शेप फॉर्मॅटमध्ये जायचं, इथं मर्ज मध्ये जायचं, आणि इथे फ्रॅग्मेंट नावाचं टूल आहे, ठीक आहे, याच्यावर जाऊन क्लिक करायचं. आता याचा फायदा काय झाला पहा, हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं, आणि आपल्याला पाहिजे ते सेपरेट मिळालं. या बाकीच्या सगळ्यांना म्हणायचं तुम्ही जावा, हा शेप तयार. कसेही शेप आपल्याला आपल्या पद्धतीने तयार करता येऊ शकतात. तुमच्या माइंडमध्ये फक्त ते पाहिजे. एकदा काय तुमचं तयार झालं, तुम्ही पकडा, कुठं पाहिजे तिथे नेऊन ठेवा. इकडे पाहिजेत, इथे हे अशा पद्धतीने ठेवलेत, यालाच कॉपी करून इथे घेतला वरती. साईज बीज फक्त तुम्हाला कशी पाहिजे त्याप्रमाणे घ्या. मी आता साईजचा काही फारसा विचार नाही करत. आणि याच्यामध्ये काय केलं, परत इथे जाऊन ग्रेडियंट कलर दिले त्याला, आपल्याला जसा पाहिजे त्याप्रमाणे. पहिला कलर हा घ्या, आणि मग
ग्रेडियंट कलरवर जा, म्हणजे तो कलर इथं मिक्स केलेला आपल्याला डायरेक्ट मिळतो, आपल्याला परत परत काही करत बसायची गरज नाही. त्याला जरा थोडासा फेंट कलर, मग त्याच्या सेप आउटलाईनला काढून टाकलं, अशा पद्धतीने फक्त एक कलर कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही प्लेन कलर पाहिजे तर प्लेन कलर पण वापरू शकता, मोर फिल कलरमध्ये जाऊ शकता. इथे जाऊन आपल्याला कसा पाहिजे त्याप्रमाणे आपण मोर फिलमध्ये जाऊन कलर चेंज करून घेऊ शकतो. इथे फक्त कलर कॉम्बिनेशन आपल्याला जसं पाहिजे इथे ठेवायचा मेन, आणि इथे मग आपण त्याला कमी जास्त करून त्याच्याप्रमाणे इथे, आणि इथे खाली जनरेट तयार झालेला दिसतो पण न्यू कलर, इथे आपल्याला वाटलं तो पाहिजे, ओके करा, तो कलर तिकडे येणार. ठीक आहे. इथे जाऊन काय करणार, याला आउटलाईन, नो आउटलाईन. आता हे बाकीचे कलर्समध्ये मी नाही वेळ वाया जास्त घालत, फक्त तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. इथपर्यंत लक्ष आलं सगळ्यांच्या आता. त्याच्यानंतर पुढे काय केले आपण, आता इथे हे टेक्स्ट घेतलंय, बरं झूम कमी करतो. ठीक आहे. आता ह्या टेक्स्टमध्ये इथं आपल्याला हा सेप आहे, बरोबर, आणि हे काय केले आपण इकडनं असं येताना दाखवले ॲनिमेशन इफेक्ट. ठीक आहे. आता त्यासाठी हे कसं करणार, हे फक्त सिंपल आहे, त्याचा जो उपयोग केलाय आपण. काय केलं, इथे आलो, सिंपल आहे, इन्सर्ट मध्ये गेलो, सेप मध्ये जाऊन आपल्याला कुठला सेप पाहिजे तो सेप घेतला. त्यातलं मी फक्त एकच करून दाखवणार आहे, जसं पाहिजे त्याप्रमाणे केलं. ठीक आहे. आता हेच पाहिजे म्हणून यालाच कॉपी पेस्ट केलं, याच्यावरच प्लेस करा असं, म्हणजे आपल्याला साईज पण व्यवस्थित मेंटेन करता येते. याला पकडलं आणि कुठे पाहिजे त्याप्रमाणे इथे ठेवलं, अशा पद्धतीने केलं. इथं सेप फिल मध्ये जाऊन त्याला रेड पाहिजे त्याला रेड केलं. याला कुठला कलर दिलाय, अच्छा याला ब्लॅक आणि त्याला रेड आहे. याला ब्लॅक पाहिजे, सॉरी याला रेड पाहिजे रेड, याला ब्लॅक पाहिजे ब्लॅक, जसं पाहिजे त्याप्रमाणे केलं. आणि हाच सेप या ठिकाणी घेतलेला आहे. यावर क्लिक करा. याला काय केलं आपण, व्हाईट केलं आणि याला असं रोटेट केलेलं आहे. 90 डिग्रीमध्ये रोटेट तुम्ही करू शकता, साईज कशी पाहिजे त्याप्रमाणे, आणि उचलून आपल्याला कुठं पाहिजे तिथे आपण ठेवू शकतो. रोटेट करताना गडबड झाली जास्त, आपण पहिले इकडे तयार करू, आउटलाईन देऊ, म्हणजे आपल्याला दिसेल नक्की एक्झॅक्ट काय त्याला होते. त्याचा आउटलाईन कलर मी रेड करतो. ठीक आहे. आता इथे आलं की ते रोटेट मध्ये जाऊन मोर रोटेट ऑप्शन्स आहेत. आपल्याला आता मगाशी आपण फिरवताना काय झालं, गडबड झाली होती, तर तुम्ही अशा पद्धतीने इथे जाऊ शकता आणि इथे डायरेक्ट रोटेशन किती डिग्रीमध्ये पाहिजे ती डिग्री इथे टाकू शकता. ठीक आहे. जेवढं पाहिजे असेल तेवढं टाकलं, एंटर की प्रेस केली, बरोबर परफेक्ट येतं, प्रॉब्लेम काही नाहीये. आता याला पकडून बरोबर कंट्रोल की प्रेस करा आणि जसं पाहिजे त्याप्रमाणे ओढा. ठीक आहे. याची साईज कशी पाहिजे तशी घ्या. आता इथे जरा थोडासा एरो पाहिजे होता म्हणून त्याला पुढे ओढला. ठीक आहे. आता हाच बरोबर उचला आणि उचलताना काय करायचं, शक्यतो इथे पकडायचं, म्हणजे त्या सेपमध्ये चेंज नाही होत. ठीक आहे. आणि कुठे पाहिजे तिथे ठेवा. अजून त्याची साईज आपल्याला कमी पाहिजे त्या पद्धतीने कमी करा, कंट्रोल की प्रेस करून त्यात आपण चेंज करू शकतो. ॲक्च्युली हे जेव्हा आपण करतो ना या इथे गोष्टी, तेव्हाच इथे झाल्या पाहिजेत, म्हणजे सेपमध्ये चेंज होत नाही. जेवढा पाहिजे तेवढा या ठिकाणी करून घ्यायचा. ठीक आहे. किंवा इथे जाऊन सेप फॉर्मॅटमध्ये आपण त्याची हाईट अशी कमी करू शकतो, विड्थ पण इथून कमी करू शकतो, म्हणजे साईजमध्ये जास्त प्रॉब्लेम येणार नाही. हा इथे ठेवला. आता याला आपल्याला सेप आउटलाईन पण काय द्यायची, व्हाईट द्यायची, म्हणजे तो हे होईल. यालाच कॉपी केलं, पेस्ट केलं, डबल पाहिजे तर इथे आपण अशा पद्धतीने डबल ठेवू शकतो. तर याची जी साईज आहे जरा थोडीशी मी मोठी करतो,
म्हणजे आपल्याला त्यात ते ठेवताना पण काही अडचण नाही येणार. हे बघा, हे बरोबर सेंटरला पाहिजे, सेंटरला प्लेस करा. हे पण सेंटरला पाहिजे, सेंटरला प्लेस करा. जो चौकोन आहे ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे टेक्स्ट पाहिजे, राईट बटन क्लिक करायचं, नाही तर कमांड वापरायची एडिट टेक्स्ट. इथं आपल्याला जे पाहिजे असेल ते टाईप करता येतं. ठीक आहे, जमलं. अशाच पद्धतीने एकदा हे तयार केलं, एक तयार झालं तुमचं की हेच त्याच्यावरनं 4 तयार करायचे. कॉपी पेस्ट नंतर फक्त काय करायचे तुम्हाला, टेक्स्ट चेंज करायचे. ठीक आहे. बाकी हे ॲज इट असंच्या असं फक्त टाईप केलंय आणि यांचा काय केलाय, फॉन्ट आपल्याला जसा पाहिजे त्याप्रमाणे सेट केलाय आणि त्याप्रमाणे तिथे ते ठेवून दिलाय. ठीक आहे. एकदम सिंपल आहे, त्यात काय एवढं फारसं विशेष नाहीये. ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळं खाली पाहिजे तर काय करायचं, असं एकदाच याला सिलेक्ट करा. यातलं पण टेक्स्ट घेतो मी, म्हणजे इरेग्युलर फार वाटायला नको. सोपा विषय. कॉपी, याच्यासाठी तुमचं माऊस हँडलिंग सुद्धा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील. ठीक आहे. आता हे काय करायचं, असं साईडनं असं बरोबर त्याच्यावरती स्क्वेअर हे करायचं, म्हणजे बरोबर ते सगळेच्या सगळे एकाच वेळी सिलेक्ट होतात. ठीक आहे. एकदा हे सिलेक्ट झाले की सेव्ह फॉर्मॅटमध्ये जा. इथे ग्रुप नावाची कमांड आहे. कोणती कमांड आहे, ग्रुप. त्या ग्रुपमध्ये जाऊन या ठिकाणी ग्रुप करा. एकदा ग्रुप झालं की कंट्रोल की प्रेस करा, खाली ओढा. ओढताना पण ठेवताना पण काळजी अशी घ्यायची की चारी मधला जो स्पेस तुम्ही ठेवणार आहात तो इरेग्युलर होता कामा नाही. नाही तर पहिल्याच्यात जादा आहे, दुसऱ्यात कमी आहे, तिसऱ्यात जादा आहे, असं झालं नाही पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय केलंय, एक इमेज घेतलेली आहे पहा. ही इमेज इकडे खाली ठेवली आणि ते काय होते, जेव्हा तुम्ही आपण स्लाइड शो करतो तेव्हा ही इमेज इकडे वरती येते. इथं खाली ठेवली, ते नंतर अॅनिमेशन देऊन त्याला इकडे वरती घेतली. आता ही जी इमेज आहे, ही इमेज तयार केलेली इमेज आहे. ही इमेज गुगलवरनं घेतलेली नाही. यात सगळ्या इमेज जेवढ्या आहेत त्या सगळ्या आपण एआयनीच तयार केलेल्या आहेत. एक सुद्धा इमेज आपली गुगलवरची नाहीये. आता ही कशी इमेज तयार झाली पहा, त्यासाठी वेगवेगळे हे आहेत. आता आपण चॅट जीपीटीचं तर बघितलं. आता इथे एक कुठलंही चॅट जीपीटीकडं किंवा कशात नाही काम करायचं असेल तर आपल्याला एका गोष्टीची गरज आहे. कोणत्या गोष्टीची गरज आहे, प्रॉम्प्टची गरज आहे. बरोबर. बाकीच्यांना तुला प्रश्न पडला की काय प्रश्न विचारलाय म्हणून, कशाची गरज आहे आपल्याला, प्रॉम्प्टची गरज आहे. एलन मस्क माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ना. त्याने एक चॅट जीपीटी सारखं एआय टूल आता गेल्या साधारणपणे 3 आठवडे झाले असतील लॉन्च केलं. कोणतं, को पायलट तर मायक्रोसॉफ्टचं आहे की, मी गेल्या वेळेस दाखवलं की तुम्हाला को पायलट. मी एलन मस्कचं म्हणतोय. छावा पिक्चर मधल्या विकी कौशलनी किती पैसे घेतले पिक्चर करायला, किती घेतले. त्याचे पैसे आपल्याला मोजायला नाही जायचे तरी माहिती आपल्याला त्यांनी 10 कोटी घेतले म्हणून. हा, बरोबर ना. आणि इथं आपल्याला ज्याचा फायदा आहे ते काय चाललंय जगात ते नाही माहिती. ग्रोक नावाचं एक, ग्रोक, हे ध्यानात ठेवा. आतापर्यंत आपण चॅट जीपीटी पाहिलं, आता ते आलंय तर ते ग्रोक मध्ये पण पाहू. सगळ्यांचा बेस सेम असतो, फक्त वापरायला थोडाफार हे असतो. आपण ग्रोकच्या मदतीने इमेज तयार करू, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा काय आहे, grok.com. जसं चॅट जीपीटी आहे तसंच आहे.
आणि याचं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, त्याचं कारण असं की हे जे आहे ग्रोक एलन मस्क, हा माणूस जगात खरंच अफलातून आहे. आपल्या डोक्यात ज्या कल्पना येतात ना, त्या कल्पना सत्यात उतरवणारा हा माणूस. याचा एक सध्या खूप मोठा प्रोजेक्ट चालू आहे. कोणता माहिती आहे? एलन मस्कचा. कुठला? हाँ, फोन में भी होता है, सब फोन में होता है, कुछ प्रॉब्लेम नहीं है. एलन मस्कचा एक प्रोजेक्ट चालू आहे सध्या खूप मोठा, जगात एकट्याचाच चालू आहे तो, म्हणजे प्रायव्हेट लेवलवर. बाकीचे गव्हर्नमेंट लेवलवर आहे, त्याचा प्रायव्हेट लेवलवर चालू आहे. स्पेसमध्ये तो माणसं पाठवायचा विचार करतो. हा, तसे आठवलं, असं झालं. आपण त्या दिवशीच मी कोणाला तरी बोललो की बाबा जर आपल्याला आळंदीतून पुण्याला जर जायचं असेल, सायकल, त्यानंतर एरोप्लेन, हे ते, तर आपण चूज करताना पण बसपर्यंतच चूज करतो. आपली कल्पना पण, अरे चाललं ना, कल्पना करायला काय प्रॉब्लेम आहे बाबा, ती जाते आळंदीतून आपण तिकडं पुण्यात प्लेननी. आपण हा विचार करू ना, अरे आळंदीत कुठे आहे त्याला उतरायला, हा विचार करत बसणार ना. विचार आपण मी पहिल्यापासून घालतो, थॉट प्रोसेस आपली हाई ठेवायची कधी पण. स्पेस फ्लाईट नावाचा प्रकार एलन मस्कचा आहे सध्या. त्याचं म्हणणं असं आहे की अंतराळात माणसं गेली पाहिजेत, टूर करून परत मंगळावरून खाली आली पाहिजेत. आता एक बिचारी अडकली होती, माहिती ना कोण? नासाची वरती पाठवलेली, किती महिने, 89 दिवस का 8 महिने असं काहीतरी मला वाटतं, अंतराळात अडकली होती. तिला खालीच उतरता येईना, भरकटलं होतं ते यान. बिचारी आली कशी तरी आता, पण त्याची अवस्था सध्या फार खतरनाक आहे. ती अजून आपल्या ऍटमॉस्फिअरला मॅच झालेली नाही. पेन्सिल पण उचलता येत नाही तिला, अशी अवस्था आहे सध्या. कारण शेवटी जेव्हा त्या आपण जातो स्पेसमध्ये, तर आपलं जे आपला सगळ्यात महत्वाचा संबंध गुरुत्वाकर्षणाशी आहे. आपण बसलोय, उठलोय, खातोय, आपलं जे होतंय ब्लड सर्क्युलेशन, हे पण त्याच्याशी रिलेटेड आहे. विचार जे करतो आपण तो पण त्याच्याशी रिलेटेड आहे. गुरुत्वाकर्षणापासून जास्त लांब गेलो की विचार होत नाही, म्हणून जरा पृथ्वीवर राहा. तुम्ही सगळे चंद्रावर राहता, त्याच्यामुळे विचारच नाही करू शकत. काय जाऊ द्या, चला आपला पार्ट हा आहे. हे ग्रोक आहे, ChatGPT सारखं आहे, वेगळं काय आहे का? आता मी एक इथे प्रॉम्प्ट टाकतो, माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे, तोच प्रॉम्प्ट देतो टाकून. आता इथे मी तो खास ठेवला होता. हे पहा, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो पॉवर पॉइंटची. भविष्यात झाले तुम्ही कुणी प्रेझेंटर, तर प्रेझेंटर म्हणजे हा हा नाही, प्रेझेंटर. आता मी थोडक्यात प्रेझेंटर आहे, मी तुम्हाला सांगतोय. तर आता मला आहे ना, की तुम्हाला सांगताना हे दिसलं पाहिजे, पण मला माझं स्पीच किंवा काय हे फक्त मला इथं दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी पॉवर पॉइंटने एक सोय करून ठेवलेली. व्ह्यू मध्ये जायचं, नोट पेज नावाचा एक प्रकार आहे, नोट पेज. आता हे जे नोट पेज मी आता तुम्हाला डिस्प्ले केलं म्हणून दिसलं, नाहीतर आतापर्यंत तुम्हाला दिसत होतं कोणाला? मला इथं दिसत होतं, तुम्हाला दिसत नव्हतं. असं आपल्याला मॅनेज करता येतं. हे जे मोठी लोक असतात ना, बोलतात, मोदी विधी सगळे बोलतात किंवा बातम्या बितम्या, ते काही पाठ नाही करत, ते टेलिप्रॉम्प्टर असतात, त्यातलाच हा प्रकार आहे. ठीक आहे. तेव्हा आता इथे आलो, हा एक मी प्रॉम्प्ट इथे लिहून ठेवला होता की असा आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. एक 21 वर्षाचा यंग मॅन आहे, ब्लॅक ब्लेझर घातलेला, होल्डिंग लॅपटॉप, लुकिंग ॲट द स्क्रीन अँड टचिंग इट विथ वन हँड while स्टँडिंग. आता मला अशी इमेज पाहिजे, बरोबर? आपल्याला काय पाहिजे ते आपण इथं इमॅजिन केलं. आता इथे मला काय द्यायचं आहे प्रॉम्प्ट सुचत नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, तुमचं आपलं ChatGPTचं नातं चांगलं आहे, तर ChatGPT वरती येऊ शकता आणि इथे सरळ फक्त म्हणायचं क्रिएट अ प्रॉम्प्ट फॉर, आणि जे काही तुम्हाला पुढे लिहायचंय ना ते इथे लिहू शकता. ठीक आहे. काय सांगितलं त्याला? मला एक अशी इमेज पाहिजे म्हणून. ओके, फॉर द इमेज ऑफ 21 years old वगैरे असं आपण कस्टमाइज करू शकतो. जेवढं तुम्ही प्रॉम्प्ट कस्टमाइज कराल ना चांगल्या पद्धतीनं,
तेवढं आउटपुट आपल्याला चांगलं मिळतं. आता इथे गेलो, हे बा हा मागाचा तिथला इथं तयारच येतो आधीच. आता हा प्रॉम्प्ट इथं तयार झाला. हा ऑलरेडी मी इथं ChatGPT वर केला होता. आता सहज मला आठवलं चला ग्रोक पण सांगून टाकावं तुम्हाला, म्हणून मी तिकडे जायचं. मी बनवताना कुठं बनवलेला ChatGPT वरतीच बनवलेला. मागाचा प्रॉम्प्ट आहे तसाच. आता इथे मला प्रॉम्प्ट मिळाला पहा, त्यांनी डिटेलमध्ये दिलाय प्रॉम्प्ट. ओके, हा प्रॉम्प्ट मी सरळ कॉपी केला आणि कुठे आलो, ग्रोक. ठीक आहे, इथे आलो, इथे मी पेस्ट केला आणि इथे सरळ सेंड केला. ChatGPTचं तरी तुम्हाला जर इमेज क्रिएट करायची असेल तर डेल 3 नावाचं याच्यात जावं लागतं. इथं मात्र त्याच्यातच इमेज बी त्यात करतो, त्या सिम्युलेशन बी त्यात करतो. फक्त आता बघू त्याच्या आउटपुटमध्ये आणि याच्या आउटपुटमध्ये काय डिफरन्स आहे का, फरक का, कशा पद्धतीने आपल्याला सांगतोय. ठीक आहे, बऱ्यापैकी छान इमेज बनवली, काय प्रॉब्लेम नाही. 4 दिल्या, बहुत खूप. तर यातला तुम्हाला कुठला वापरतोय. आता याच्यात फक्त अजून एक चुकलं आपलं, इंडियन शब्द टाकायला पाहिजे होता आपण, आपल्याला इंडियन लुक मिळाला असता. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता समजा मला वाटलं ही इमेज चांगली आहे, तर मी याला कॉपी केलं, राईट बटन जस्ट क्लिक केलंय, कॉपी केलंय. फक्त आता त्यात एक विषय झाला, आपल्याला जसा हवा आहे त्याच्याऐवजी त्याचा तो तोंड पलीकडचा असणारा आलाय. हरकत नाही, इथं पेस्टमध्ये जा आणि इथे पेस्ट स्पेशलमध्ये जाऊन हे वापरा. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा टास्क इथं काय पहा, ही जी इमेज आपल्याला मिळाली ती इमेज कशी मिळाली, विथ बॅकग्राऊंड. आता इथे आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे म्हटल्यानंतर हे बॅकग्राऊंड आपल्याला नको आहे. बॅकग्राऊंड जर ठेवलं तर काय होणार आहे, हे जे कलर आहे हा कलर याला मॅच नाही होणार. मग त्याच्यासाठी काय करायचं, त्यासाठी याला सिलेक्ट करून पिक्चर फॉर्मॅटमध्ये जायचं आणि कमांड वापरायची रिमूव्ह बॅकग्राऊंड. कोणती कमांड वापरायची, रिमूव्ह बॅकग्राऊंड. हे पाहता रिमूव्ह बॅकग्राऊंड केल्यावर काय होतं पहा, इथे आपल्याला काही ऑप्शन्स मिळतात, मार्क एरिया टू कीप आणि मार्क एरिया टू रिमूव्ह. यातलं काय ठेवायचंय काय काढायचं. पहिलं आपण मार्क एरिया टू कीपच्या मदतीने आपल्याला जे जे ठेवायचे त्याच्यावरनं जस्ट फक्त असा माउस पॉइंटर फिरवायचा. ओके, ब्लेझर तर पाहिजेच. ठीक आहे, हे बघा आता एवढं आपल्याला परफेक्ट पाहिजे. आता काय झालं, हे एक्स्ट्रा झालं, हे नकोय आपल्याला. मग इथं आपण टूल काय वापरायचं, मार्क एरिया टू रिमूव्ह. त्याच्यावर जायचं आणि इथं आपल्याला काय नको त्याच्यावर फक्त परत फिरवायचं. परफेक्ट इमेज तयार झाली. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दिसतंय ना पिंक कलर मध्ये ते आता कट होणार आहे. अवघड आहे काय, अतिशय सिंपल पद्धतीने आपण ते केलं. कीप चेंज मॅजिक, आपल्याला लगेच जसं पाहिजे तसं मिळालं. साईज जशी पाहिजे तशी ठेवा. याचं तोंड आपल्याला इकडंच पाहिजे असेल तर रोटेट करा. जसं पाहिजे तसं आपण इथे प्लेस करू शकतो. ओके, साईज जशी पाहिजे तशी ठेवा. तिथे MSAT ठेवायचं असेल तर ते इथं आपण ठेवू शकतो, तिथे दाखवले तसं. ओके, लक्षात आलं काय अवघड आहे असे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. सिंपल पद्धत. ही इमेज आपण गुगलला जाऊन घेतली का, बरं या इमेज वरती कुणाचा राईट पण नाहीये, की आपणच तयार केलेली इमेज आहे. आपण सांगितलं त्याप्रमाणे तयार केली आणि इथे तुम्ही चष्मा विष्मा लावायला सांगितलं असता ते केलं असतं. जसं जसं सांगितलं तशी इमेज तयार केली. आणि एक नवीन टूल त्या निमित्तानं आज तुम्हाला शिकायला मिळालं, ग्रोक. आणि हे ज्या वेळेस त्यांनी लॉन्च केलंय त्यावेळेस मला वाटतं मॅडमशी मी बोललो होतो, संध्याकाळी 8 वाजता त्यांनी लॉन्च करण्यासाठी ट्विटरवरती टाकलं. आणि हे लॉन्च करण्या अगोदर त्यांनी एक वाक्य टाकलं होतं फक्त, पृथ्वीवरती एक नवा चमत्कार 8 वाजता घडणार आहे. ह्या माणसाची थॉट प्रोसेसच वेगळी. त्यांनी नाही सांगितली मी ग्रोक करणार आहे लॉन्च म्हणून. 8 वाजता पृथ्वीवर एक नवा चमत्कार घडणार आहे आणि सगळ्यांचं आयुष्य त्यामुळे बदलणार आहे. अशा पद्धतीनं त्यांनी लॉन्च केलं. आणि याच्यामध्ये 100% चांगले चांगले आउटपुट्स आपल्याला मिळणार. कारण सगळं आता इमेज लगेच त्याच्यात तयार झाली, त्यासाठी दुसरीकडे जावं नाही लागलं आपल्याला. तुम्ही समराईज करू शकता, तुम्ही ChatGPT जेवढी जेवढी कामं करू शकता तेवढी याच्यामध्ये करता येतात.
फक्त एवढंच झाले आता चॅट जीपीटीला बऱ्यापैकी शिकायला मिळाले. चॅट जीपीटी चांगले स्मार्ट उत्तर आपल्याला देते आणि त्यामुळे चॅट जीपीटी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पण याच्याकडं कॅपॅसिटी आहे, याच्याकडं मॅन पॉवर चांगली आहे, सगळं आहे. अजून काही दिवसांनी हे सुद्धा बऱ्यापैकी पॉप्युलर होऊ शकतं. पण हा खतरनाक माणूस आहे, हा लगेच पेड व्हर्जन मध्ये घुसतो. हा फुकट नाही वाटत शक्यतो कोणाला, पक्का बिझनेसमॅन आहे. त्यामुळे हे चांगलं झालं ना तर 100% पेडमध्ये जाईल. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, जोपर्यंत एआय टेक्नॉलॉजीचे फ्री आपल्याला व्हर्जन आहेत तोपर्यंत ते वापरून पहा. पेड जेव्हा येतील तेव्हा बघू, त्यावेळेस दुसरा कोणतरी फ्री मधला येणारच आहे. प्रत्येकाला गरज आहेच आहे मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व स्टार्टअप तयार करायची. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. आलं लक्षात? आणि किती सुंदर इमेज आहेत, HD इमेज आहेत, एकदम परफेक्ट झाल्यात. ठीक आहे. हे पहा आता आपलं नॉर्मल पेजामध्ये येतो. हा काय केलेला इथे ठेवलाय आणि याला फक्त वरती घेतलाय. तो कसा घेतला ते फक्त सांगतो आता. ठीक आहे. आता इथे आलो. ही जी इमेज आहे, ही इमेज ज्यावेळेस प्रेझेंटेशन करणार आपण तेव्हा काय झालं पाहिजे, आपल्याला वरती आली पाहिजे असं दाखवायचं. तर याला ठेवताना काय करायचं, बरोबर इथे खाली ठेवायचं. ते दिसलं नाही पाहिजे, नाही तर असा ठेवाल ते दिसल तेवढं. त्यामुळे ती पण काळजी घ्यायची. ठीक आहे. आणि इथे ॲनिमेशन वापरलेले. मी आता एवढाच फक्त इफेक्ट दाखवतो, बाकी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इफेक्ट ॲनिमेशन मध्ये गेलो. इथे ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर यातला कुठलाही इफेक्ट नाही वापरलेला. इथे एक सगळ्यात शेवटी इफेक्ट आहे, मोशन नावाचा एक चांगले इफेक्ट आहे. आपल्याला त्याची मोशन कसे म्हणजे ॲनिमेशनसाठी हे बऱ्यापैकी वापरलं जातं. इथे मोशन मध्ये जायचं. इथं मोशन मध्ये गेलं की इथे आपल्याला हे मोशनचे पॉईंट दिसतात. पहा, हा पॉईंट पकडायचा आणि आपल्याला कसा पाहिजे इथे एक डुप्लिकेट इमेज त्याची तयार होते. हा लाल पॉईंट पकडून असा घ्यायचा. कुठे ठेवायचा ना आपल्याला, तिथे बरोबर हा ठेवायचा. आणि ही जी आपली मेन इमेज असते ती मेन इमेज खाली घ्यायची. ॲनिमेशन फक्त याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे पोरांनो, चिकाटी. तुम्ही जेवढे हा मग नाही काय होऊ शकत. अरे खाली काय आहे ना. ठीक, इथे बघ प्रिव्ह्यू मध्ये दाखवतो. आता हे वरून खाली आला, आपल्याला खालून वर घ्यायचा तर काय करणं गरजेचं आहे, हा जो हिरवा बाण आहे ना हा फक्त उलटा करायचा. आणि त्यासाठी नाहीच जमलं तर ॲनिमेशन मध्ये गेल्यावर इथे इफेक्ट ऑप्शन, मुद्दाम मी तुम्हाला ते उलटा करून दाखवलं. इथे इफेक्ट ऑप्शन मध्ये जायचं आणि इथं फक्त अप म्हणायचं, काम झालं आपलं. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे, फक्त आपल्याला नीट व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. ठीक आहे. बाकी ॲनिमेशन इफेक्ट कसे आहेत त्याप्रमाणे ते केले की ऑटोमॅटिक आपलं तयार होणार. लक्षात आली पहिली स्लाइड. दुसऱ्या स्लाइडमध्ये तर काय सिंपल आहे, इथं हे घेतलं, इथे फक्त ही इमेज तयार केली. ठीक आहे. ही इमेज तयार केली आणि इमेज इथे याच्यावरती आणून ठेवली. याच्या पलीकडे काही केलेलं नाही. आणि ह्या इमेजसाठी हा प्रॉम्प्ट वापरला. क्रिएट इमेज ऑफ प्रोफेशनल इंडियन वुमेन, इथं खास इंडियन शब्द वापरला, नाहीतर ती आली असती परत फॉरेनर तर ते म्हणली असती MSCIT फॉरेन मध्ये बी गेला का काय, तर ती गडबड झाली असती. म्हणून खास इंडियन शब्द वापरला आणि त्या पद्धतीनं. आणि हे सगळ्यात मध्ये पहा, सुटेबल फॉर ॲडव्हर्टायझिंग ऑर बिझनेस बॅनर्स, म्हणून त्या बॅनर्सकडे बोर्ड दाखवणारी ती इमेज आहे. तुमचं थोडंसं इंग्रजी तुम्ही त्या पद्धतीने सुधरवलं तर ऑटोमॅटिक प्रॉम्प्ट चांगले करता येतात, काही अवघड नाहीये. सेम तिसरी स्लाइड आहे आपली. तिसऱ्या स्लाइडमध्ये हे केलंय, ह्याच्यामध्ये हे जे दिसतंय हे व्हाईट मध्ये केलेलं,
याला आपण फक्त इफेक्ट वापरलाय, सेप इफेक्ट. हा कसा वापरलाय तेही दाखवतो. बाकी त्याच्यामध्ये काही एवढं हे नाहीये. याच्यामध्ये गेलो सेप इफेक्टमध्ये, सेप फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं सेप इफेक्ट वापरला. हा प्रिसेट्समध्ये जाऊन प्रिसेट नाही याला बिवल इफेक्ट वापरला, शॅडो इफेक्ट वापरलेला आहे. शॅडोमध्ये गेले की हा शॅडो इफेक्ट. ठीक आहे, हे तुम्हाला पहिले नन करून दाखवतो. हे असं होतं. हे जे आतमध्ये आलं ना, हे ब्लॅकनेस वगैरे असं जरा याच्यासारखं जे वाटतंय ते त्याला काय केलं, इन्नर शॅडो. लोक आतापर्यंत फक्त आउटर शॅडोचाच उपयोग करत होते, आपण इन्नर शॅडोचा उपयोग केला. हे सगळं आपल्या क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे. हा प्रकार तिथे वापरला होता म्हणून ते आपल्याला असं ब्लॉक सारखं दिसायला लागलं. आणि साध्या पद्धतीने केलं, कलर कॉम्बिनेशन्स वगैरे. आता इथे ही पण इमेज तयार केलेली, पण ही इमेज तयार करताना गंमत काय झाली ती तुम्हाला सांगतो. म्हणजे आलेल्या प्रसंगावरती कसं सोल्युशन काढून आपण आपली चूक सुद्धा लपवू शकतो ते तुम्हाला दाखवतो. इथं काय झालं होतं, ही इमेज तयार केल्यानंतर ही जी बोटं दिसतात ना तुम्हाला, ही बोटं जरा थोडीशी कट झाली होती. हे बघा, हे असं झालं. आता असं झाल्यामुळं काय झालं, ही जर मी अशी इमेज ठेवली असती तर काय झालं असतं, काहीतरी केलंय म्हणून झालं असतं. म्हणून मी आयडिया काय केली की यालाच इथे टच करून टाकलं, असं ती इमेज वाटायला लागली की तो यातला पार्ट आहे. काही प्रॉब्लेम, म्हणजे असं जरी छोट्या मिस्टेक्स आपल्याकडनं झाल्या तर त्या अशा क्रिएटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. फॅशनचा शोध कसा लागला याच्यावर एक विनोद आहे माहिती ना. जो कोणी पहिला टेलर होता ना, त्याच्याकडनं शिवण्यात चूक झाली म्हणे आणि मग फॅशन शब्दाचा जन्म झाला. असं येते. आपल्याकडनं काही मिस्टेक झाली तर ती आपल्याला अशी क्रिएटिव्हिटीत कन्वर्ट करता आली पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीत चुका करूच नका. पण झाली तर मुद्दा मला मी ते हे झालं, अरे म्हटलं राहू दे, आपल्याला अजून एक मुद्दा पोरांना सांगता येईल म्हणून मी तो तसाच ठेवून त्याला त्या पद्धतीनं उपयोग केला. आणि मग याला वेगवेगळे इफेक्ट फक्त दिलेत, बाकी काही नाही. आणि असलं प्रेझेंटेशन तयार झाले. नीट, स्मार्ट, क्लीन, सगळं काही व्यवस्थित. फॉन्ट कलर, साईज, जसं तू मागाशी केलं होतं स्लाइड भरवायची म्हणून फॉन्ट साईज मोठी, असं नाही. आपल्याला जसं अपेक्षा, आता हे बा याच्यात अजून काही गिचमिड करता आली असती ना मला, पण नाही. दिसायला आपल्याला जे चांगलं दिसणार, जसं वाटणार त्या पद्धतीनेच करता आलं पाहिजे. म्हणजे ही तुमची एकदा थॉट प्रोसेस तुमचा झाला ना जनरेट क्रिएटिव्ह, की तुम्ही ऑटोमॅटिकली इथं कॉन्टॅक्टस असंही लिहू शकलो असतो. व्हिजिटच अजून चांगला शब्द आहे. म्हणजे असे तुम्हाला त्यात प्रोफेशनलपणा आणण्यासाठी तुम्ही करायला लागलात की तुमच्या हातून चांगलं प्रेझेंटेशन होऊ शकतं. काही प्रॉब्लेम नाही, जमेल सर्वांना. आता पुढचे जे प्रेझेंटेशन येतील ते असे क्रिएटिव्ह माइंडने येतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि ज्यांनी नाही पाठवले ते पहिले पाठवतील अशी अपेक्षा ठेवतो.